हॅलो फ्रेंड्स. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे चॅप्टर नंबर 3 मॅथ्स 2 सर्कल. अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर आहे, खूप मार्क्स देणारा असा चॅप्टर आहे आणि आज आपण सर्कलला टॉपिक सुरू करतोय. तर सुरू करण्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी माझं वेगळं चॅनल आहे स्मार्ट एज्युकेशन मराठी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर जर कोणी मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील तर त्या लिंकवर जाऊन मराठीमधून तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आपलं जे हे चॅनल आहे ते सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमसाठी आहे, मात्र एक्सप्लेनेशन मी मराठीतूनच देणार आहे. आपण सुरू करूया. सर्कलच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या मूलभूत संकल्पना आहेत, त्या सगळ्या आपण 9th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर सर्कल पासिंग थ्रू 1 to 3 पॉईंट्स. 1 to 3 पॉईंट्समधून किती सर्कल पास होऊ शकतात. सेकंड आणि टेंजेंट म्हणजे काय ते आपण शिकणार आहोत. टेंजेंट थेरम शिकणार आहोत. अतिशय महत्त्वाचा थेरम आहे टेंजेंट थेरम, तो शिकणार आहोत. कन्व्हर्स ऑफ टेंजेंट थेरम शिकणार आहोत आणि टेंजेंट सेगमेंट थेरम शिकणार आहोत. तर अशा गोष्टी आपण आजच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तसेच शक्य झालं तर 3.1 जो प्रॅक्टिस सेट आहे छोटासा, तो सुद्धा आपण घेणार आहोत. तर आपण सुरू करूया. पहिला टॉपिक आहे आपला सर्कल पासिंग थ्रू 1 to 3 पॉईंट्स. तर 1, 2 and 3 पॉईंट्समधून किती सर्कल पास होऊ शकतात. सिंपल आहे. जर आपण हा 1 पॉईंट घेतला, ह्या पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात जर आपल्याला विचारलं तर हा सर्कल आहे, हा सर्कल आहे, हा सर्कल आहे. तर आपण काय म्हणू शकतो, इन्फिनाइट सर्कल्स पास होऊ शकतात. सो वी कॅन ड्रॉ इन्फिनाइट नंबर्स ऑफ सर्कल्स थ्रू 1 पॉईंट. जर एकच पॉईंट आपल्याला दिला तर आपण त्यातून कितीही सर्कल काढू शकतो. ओके, एका पॉईंटमधून कितीही सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. दुसरा आहे 2 पॉईंट्स. जर 2 पॉईंट्स दिले तर आपण त्याच्यातून किती सर्कल ड्रॉ करू शकतो. आता अशा वेळेला थोडंसं आपलं कन्फ्युजन होतं. आपल्याला वाटतं की 2 पॉईंट्समधून एकच सर्कल ड्रॉ करता येतो. समजा हे आपण 2 पॉईंट जोडले, हा ए आणि हा बी आहे. हे 2 पॉईंट जर आपण जोडले तर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो त्याचा अशा पद्धतीने. आता हा सेंटर आहे, त्याच्यामुळे हा प्रत्येक जो पॉईंट आहे, कोणताही पॉईंट ह्या परपेंडिक्युलरचा, त्याचं डिस्टन्स आहे ते दोन्ही पॉईंट पासून इक्वल असणार आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने. तर जेव्हा असं असेल तेव्हा हा सेंटर घेऊन पण तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता ह्याच्यामधून अशा पद्धतीने, किंवा हा घेऊन सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. नीट समजून घ्या. किंवा हा घेऊन सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे की एका पॉईंटमधून इन्फिनाइट नंबर्स ऑफ सर्कल ड्रॉ करता येतात. 2 पॉईंटमधून सुद्धा इन्फिनाइट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करता येतात. पण जर 3 पॉईंट्स असतील जे कोलिनियर नसतील, नॉन कोलिनियर पॉईंट्स, म्हणजे एकाच लाईनवर जर 3 पॉईंट नसतील तर मात्र त्याच्यामधून वी कॅन ड्रॉ 1 and only 1 सर्कल. तर ह्यांच्यामधून फक्त एकच सर्कल आपल्याला ड्रॉ करता येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आपण 9th स्टँडर्डला शिकलोय, हाऊ टू ड्रॉ अ सर्कल थ्रू 3 पॉईंट्स. ओके, त्याला आपण म्हणतो सर्कम सर्कल, आउटर सर्कल. तर हे 9thला झालेलं आपलं. तर 3 पॉईंट्समधून आपण एक आणि एकच 1 and only 1 सर्कल कॅन बी ड्रॉन थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि वी कॅन ड्रॉ एनी सर्कल फ्रॉम 3 कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे जर 3 पॉईंट दिले एकाच लाईनवरचे तर त्याच्यावरून त्या 3 पॉईंटमधून जाणारं सर्कल आपल्याला ड्रॉ करता येत नाही. तर अतिशय सोप्या गोष्टी होत्या, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. सर्कल्स पासिंग थ्रू 1 to 3 पॉईंट्स. तर हा एक जो पॉईंट आहे हा आपला क्लिअर झालेला आहे. आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे सेकंड अँड टेंजेंट. सेकंड म्हणजे काय आहे आणि टेंजेंट म्हणजे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मी 3 सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. आता बघा, पहिल्या सर्कलमध्ये काय आहे तर एक सर्कल आहे आणि एक लाईन आहे, लाईन एल.
देर इज नो कॉमन पॉईंट बिटवीन सर्कल अँड द लाईन. दोघांमध्ये कोणताही कॉमन पॉईंट नाही आहे. तर हे सर्कल आहे आणि ही लाईन आहे, ह्याच्या पलीकडे ह्यांच्यामध्ये आपण काहीही रिलेशन सांगू शकत नाही. व्हेरी सिम्पल. तर एक क्लिअर झालेलं आहे, देर इज नो कॉमन पॉईंट. आता इकडे बघितलं तर सर्कल विथ सेंटर बी अँड लाईन एम इंटरसेक्ट्स सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स पी अँड क्यू. पी आणि क्यू ह्या 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते ती लाईन त्या सर्कलला. आणि अशा प्रकारची जी लाईन असते ती सर्कलला 2 पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते, 2 पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते, त्या लाईनला आपण म्हणतो सेकंड. लक्षात ठेवायचं आहे, त्या लाईनला आपण म्हणतो सेकंड. म्हणजे आपण असं म्हणूया की कॉर्ड जी असते सर्कलची, ती कॉर्ड जर आपण वाढवली, दोन्ही बाजूला प्रोड्यूस केली, तर ती काय होते, सेकंड होते. 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणारी जी लाईन असते ती सेकंड असते. हे झालं सेकंड. आणि थर्ड आहे सर्कल विथ सेंटर सी. सर्कल विथ सेंटर सी बघा तुम्ही, देर इज वन अँड ओनली वन पॉईंट कॉमन, दॅट इज पी, बिटवीन द लाईन अँड सर्कल. लाईन आणि सर्कलमध्ये देर इज ओनली वन पॉईंट कॉमन. फक्त पी हा एकच पॉईंट असा आहे जो दोन्हीकडे आहे, सर्कलवर पण आहे आणि लाईनवर पण आहे. तर लाईन एन जी आहे तिला आपण म्हणतो टँजेंट. इकडे काहीही नव्हतं, 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केली सेकंड, आणि एकाच पॉईंटमध्ये जेव्हा टच करते लाईन त्याला आपण म्हणतो टेंजेंट. आणि ज्या पॉईंटमध्ये टच करते म्हणजे पॉईंट पी इज कॉल्ड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. तर आपल्याला फक्त हे जास्त समजून घ्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला आहे अभ्यासक्रमात आताच्या सिलेबसमध्ये, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज टँजेंट अँड ऑल्सो सेकंड. तर टँजेंट आणि सेकंडचा अभ्यास आपण करणार आहोत व्यवस्थितपणे. आता हे 2 पॉईंट झाले आपले, एक म्हणजे सर्कल पासिंग थ्रू 1 to 3 पॉईंट्स, सेकंड अँड टँजेंट. असे 2 पॉईंट आपले झालेले आहेत. थर्ड पॉईंट आहे टँजेंट थेरम. टँजेंट थेरम. टँजेंट थेरम काय आहे तर अतिशय इम्पॉर्टंट थेरम आहे सर्कल ह्या चॅप्टरमधला किंवा तुमच्या टोटल सिलेबसमधला जिओमेट्रीच्या. टँजेंट थेरम. तर टँजेंट थेरम असा आहे की इफ रेडियस इज ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ अ टँजेंट. टँजेंट जी आहे तिचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामधून जर आपण रेडियस ड्रॉ केली अशी, ओके, देन that radius is perpendicular to the tangent. That radius is perpendicular to the tangent at the point of contact. म्हणजे CP is the radius, this is the radius, is perpendicular to N, that is the tangent, at point of contact. म्हणजे पॉइंट P मध्ये ती काय असते तर perpendicular असते. So radius is perpendicular to tangent through the point of contact is द टँजेंट थेरम. फक्त इतकाच टँजेंट थेरम आहे. टँजेंट थेरम आपल्याला प्रूव्ह करायला येत नाही कारण तो इनडायरेक्ट प्रूफ आहे, त्यामुळे शक्यतो टँजेंट थेरम प्रूव्ह करायला येत नाही. पण टँजेंट थेरमवर खूप सारे सम्स येण्याचे चान्सेस असतात. टँजेंट थेरम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. दॅट इज रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजेंट ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इतकंच आहे टँजेंट थेरम. आता पुढचा आहे कन्वर्स ऑफ टँजेंट थेरम. टँजेंट थेरम आपण काय सांगितलं की रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजेंट ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता कन्वर्स काय असेल तर कोणतीही लाईन जी रेडियसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये परपेंडिक्युलर असते दॅट इज टँजेंट. द एनी लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज द टँजेंट टू द सर्कल. कोणतीही लाईन जी परपेंडिक्युलर असते रेडियसला ऑन दी सर्कल, रेडियसला ऑन दी सर्कल कोणती लाईन जी परपेंडिक्युलर असते दॅट इज टँजेंट टू द सर्कल. हा झाला कन्वर्स ऑफ टँजेंट थेरम. परत एकदा सांगतो, टँजेंट थेरम आहे की रेडियस जी असते ती टँजेंटला परपेंडिक्युलर असते ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि कन्व्हर्स आहे
कोणती लाईन जी रेडियसला परपेंडिक्युलर असते ती टँजंट असते. कन्व्हर्स खूप जास्त वेगळा नसतो, फक्त उलटा सांगितलेला असतो, तर नीट समजून घ्यायचं आहे. आणि शेवटचा आहे फिफ्थ, दॅट इज टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम मी तुम्हाला नीट डायग्राम काढून दाखवणार आहे, समजवणार आहे. तर टँजंट सेगमेंट थेरम काय आहे की समजा एखादं सर्कल आहे, लेट द सर्कल विथ सेंटर ए, आणि त्याच्या बाहेर एनी पॉइंट आउटसाइड द सर्कल समजा आपण घेतला, लेट दिस इज द पॉइंट आउटसाइड द सर्कल. कोणताही एक पॉइंट जर आउटसाइड द सर्कल आपण घेतला तर त्या पॉइंटमधून आपण त्या सर्कलला ज्या कोणत्या टँजंट काढणार आहोत, 2 टँजंट काढता येतात आणि त्या इक्वल इन लेंथ असतात, त्या इक्वल असतात. सो टँजंट ड्रॉन टू द सर्कल थ्रू outside the point of the circle are congruent is the theorem that is called tangent segment theorem. So tangent segment drawn, let O be the point outside the circle. जर O हा पॉइंट सर्कलच्या आउटसाइडला आहे आणि त्याच्यातून जर आपण त्या सर्कलला टँजंट्स काढल्या, टँजंट्स ड्रॉन through the point outside the circle to the circle are congruent, तर हिची लेंथ आणि हिची लेंथ काय असेल, इक्वल असेल. तर खूपच सोप्या अशा कॉन्सेप्ट आहेत. 1 2 3 4 5 खूप इझी कॉन्सेप्ट आहेत आणि इतक्या कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या तर आपण पुढचं एक्सरसाइज अगदी सहज सोडू शकतो आणि त्याच्या पुढचं एक्सरसाइज पण कदाचित सोडवू शकतो. तर ह्या कॉन्सेप्ट नीट समजून घ्यायच्या आहेत आणि आपण प्रयत्न करूया की पुढचं एक्सरसाइज आपण पूर्ण शिकून घेऊ. तर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 आपण बघणार आहोत. सर्कल विथ सेंटर सी, ए बी इज अ लेंथ, टचेस सर्कल ॲट पॉईंट ए मध्ये स्पर्श करतं, ए मध्ये टच करतं. ओके, ए बी इज अ टँजंट that is given. So radius is 6 given, radius of the circle is 6 that is given. So CA is 6 that is also given. So आपल्याला फाइंड करायचा आहे अँगल CAB. अँगल CAB किती असेल. सो फर्स्ट आपण सॉल्व करूया नंबर 1. सो मेजर ऑफ अँगल CAB is equal to 90 डिग्री. आपण लिहू शकतो मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन लिहायचं आहे आपल्याला, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट, दॅट इज टँजंट थेरम. ओके, सो टँजंट थेरम काय आहे की रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपल्याला फक्त लिहायचं आहे मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. क्वेश्चन नंबर 2 आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ CA, व्हॉट इज द लेंथ ऑफ C, दॅट इज व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ टँजंट फ्रॉम द सेंटर, असा क्वेश्चन आहे. दॅट इज डिस्टन्स CA. तर आपण सेकंड सोल्युशन कसं लिहिणार आहोत, लेंथ ऑफ CA इज इक्वल टू 6. रिझन लिहायचं आहे, फक्त आपल्याला रिझन लिहायचं, लक्षात ठेवा. CA इज अ रेडियस ऑफ द सर्कल. तर आपण लिहू शकतो CA ही रेडियस आहे सर्कलची आणि रेडियस इज इक्वल टू 6 दॅट इज गिवन. Therefore CA is equal to 6. Next, if AB is equal to 6, if AB is equal to 6, then BC is equal to what? So BC काय असेल असा क्वेश्चन आहे. Now joint point B and C. So third solution आपण लिहिणार आहोत. In triangle CAB, BC square is equal to AC square plus AB square
that equals to 6 square plus 6 square that equals to 36 plus 36. मी पुढेच लिहितोय, तुम्ही एका खाली एक लिहायचं आहे. that equals to 72. so BC square is 72. so BC is equal to root of 72. so root of 72 आपण लिहू शकतो 36 into 2, राईट. 72 आपण परफेक्ट स्क्वेअर एक नंबर पाहिजे होता आपल्याला, म्हणून आपण लिहिलं 36 into 2. सो स्क्वेअर रूट ऑफ 36 इज 6. तर आपण लिहू शकतो 6 root 2. सो थर्ड आन्सर मिळालेला आहे. BC इज इक्वल टू 6 root 2. आणि लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अँगल ABC, मेजर ऑफ अँगल ABC. तर आपण लिहू शकतो दिस इज 6, दिस इज 6. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC is equal to measure of angle ACB is equal to 45 degree. आणि as a reason आपण लिहू शकतो angles opposite congruent sides. तर एकदम इझिली आपण अशा पद्धतीची सम सॉल्व करू शकतो. फक्त बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला समजली पाहिजे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 2 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर O is the center of the circle. O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. If QR is equal to 10, if OR is equal to 10, OR is equal to 10. So this is 10. And the radius of the circle is 5. So radius is 5. So you can say this is 5. Then what is the length of each tangent segment? Length of each tangent segment काय असेल? आणि what is the measure of angle MRO? Measure of angle MRO काय असेल? What is the measure of angle MRN? And measure of angle MRN काय असेल? अशा पद्धतीचा प्रश्न, अशा पद्धतीचं क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. ओके, आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा आपल्याला फाइंड करा व्हॉट इज द लेंथ ऑफ द टँजेंट आपल्याला फाइंड करायचा आहे. आता आपण जो थेरम शिकलो तो थेरम होता टँजेंट थेरम. त्याच्यामध्ये आपण शिकलो की टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. ओके, आपण फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला होता ते बघूया की व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजेंट, दॅट इज MR इज इक्वल टू वॉट and NR is equal to what. हे आपले क्वेश्चन होते. then what is the measure of MRO? MRO, so measure of angle MRO हे काय असेल हा क्वेश्चन आहे. आणि what is the measure of angle MRN? MRN हे आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. तर अतिशय इझिली आपण कसं सॉल्व करू शकतो बघा. आपल्याला दिलेलं आहे OM इज इक्वल टू 5. लिहूया हेअर रेडियस इज इक्वल टू OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, दॅट इज गिवन. अँड OR इज इक्वल टू 10, दॅट इज ऑल्सो गिवन. Distance OR is equal to 10 centimeter, that is also given. Okay, to find MR आपल्याला MR फाइंड करायचं आहे. in triangle OMR
आपण काय लिहू शकतो, इन ट्रायंगल ओ एम आर, ओ आर इज द हायपोटेन्यूज, सो ओ आर स्क्वेअर is equal to OM square plus MR square, that is Pythagoras theorem. आपण असं का लिहू शकतो, because OM is perpendicular to MR, that is tangent theorem. Okay, so OMR is the right angle triangle. Now substitute the given values. OR square, that is 10 square, is equal to M square, that is 5 square, plus MR square. Therefore 100 minus 5 square is 25 is equal to MR square. Therefore 75 is equal to MR square. Therefore MR is equal to root of 75, that equals to 25 into 3 आपण लिहूया. Therefore MR is equal to 25 square root 5 root 3. So this is 5 root 3. Okay, very easy. So if this is 5 root 3, then NR is also is equal to 5 root 3. आणि ह्याचं रिझन आपल्याला काय लिहायचं आहे, जो आपण थेरम शिकलो, टँजेंट सेगमेंट थेरम, दॅट इज टँजेंट सेगमेंट थेरम. काय होता टँजेंट सेगमेंट थेरम, तर tangent segments drawn to the circle from the point outside the circles are congruent. तर MR आणि NR काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत, असं आपण लिहू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. मेजर ऑफ अँगल MRO आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला नीट विचार करायचा आहे. हे 5 आहे, हे 10 आहे, हे 5 रूट 3 आहे. तर असं कोणत्या प्रकारच्या स्पेसिफिक ट्रायंगलमध्ये असतं का, तो विचार करायचा. आपण 30, 60, 90चा जो थेरम शिकलो मागच्या चॅप्टरमध्ये, तो काय होता, तर साईड अपोजिट 30 इज हाफ ऑफ द हायपोटेन्स. साईड अपोजिट 30 इज हाफ ऑफ द हायपोटेन्स आहे इकडे, अँड दिस इज राईट अँगल ट्रायंगल. सो OM is half of OR. आपण लिहूया, इन ट्रायंगल OMR, OM is equal to half of OR. आणि असं कधी असू शकतं, इफ साइड अपोजिट OM is 30 degree as OR is hypotenuse. Therefore angle or measure of angle MRO is equal to 30 degree. ह्याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे. MRO is 30 degree का असेल, 30 degree dash 60 degree 90 degree ट्रायंगल थेरम. तर आपण जो 30, 60, 90 डिग्रीचा थेरम शिकलो होतो, त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो. सो दिस इज 30 डिग्री. नाव नीट समजून घ्या, हे ह्याला मार्क्स जास्त नसतात म्हणून आपण शॉर्टमध्ये लिहितोय. प्रूव्ह करायला आलं तर आपण पूर्ण प्रूफ लिहितो, पण इकडे फक्त आपल्याला 1 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने आन्सर लिहू शकतो. इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR, जर आपण ONR एक ट्रायंगल घेतला 2, तर नीट बघून घ्या, OR इज कॉमन इन बोथ द ट्रायंगल्स. OR दोन्हीकडे आहे. OM इज इक्वल टू ON, OM इज इक्वल टू ON का,
both are the radius, and MR is equal to NR, that is tangent segment theorem. So this is equal to this is common, and this is equal to this. Therefore OMR, here triangle OMR is congruent to triangle ONR. ह्याचं रिझन लिहायचं आहे SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सी. Therefore measure of angle MRO is equal to or is congruent, or you can say angle MRO is congruent to NRO. ह्याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे करस्पॉन्डिंग angles of congruent triangles. Okay, so this is 30, hence this is 30. Therefore measure of angle MRO is equal to measure of angle NRO is equal to 30 degree. Now to find measure of angle MRN find करायचं आहे MRN. So measure of angle MRN is equal to this plus this, that is 30 degree plus 30 degree is equal to 60 degree. तर क्वेश्चन नंबर 2 अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा आहे. अतिशय इझिली आपण सॉल्व करू शकतो. बेसिक कॉन्सेप्ट जर आपल्याला समजल्या तर आपण अशा पद्धतीने अगदी सहज क्वेश्चन सॉल्व करू शकतो. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत आपण. सेगमेंट RM आणि RM आणि RN are tangent segment of a circle with center O. Prove that segment OR bisects MRN. So given आपण लिहूया. What is given? So MR is equal to NR, that is given. Segment OR bisects MRN as well as MON. So OR जो आहे तो ह्याला आणि ह्याला पण बायसेक्ट करतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इट मीन्स यू हॅव टू प्रूव्ह अँगल MOR. सो टू प्रूव्ह angle MOR is equal to angle NOR, and angle MRO is equal to angle NRO. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर सुरू करूया. आपण अगदी सहज प्रूव्ह करू शकतो. बघा कसं प्रूव्ह. In triangle OMR and triangle ONR, in triangle OMR and triangle ONR, ह्या दोन ट्रायंगल मध्ये MR is equal to NR. So MR is congruent to NR, or you can write segment MR is congruent to segment NR. ह्याचं रिझन लिहायचं आपल्याला. सो रिझन इज tangent segment theorem. So tangents from outside point outside the circle, and OR is equal to OR. Segment OR is congruent to segment OR, that is common side. And third, OM is equal to ON. Segment OM is congruent to segment ON. ह्याचं रिझन काय येणार आहे? सो रेडियाई ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस असल्यामुळे त्या
इक्वल आहेत, म्हणजे आपण काय लिहू शकतो, दिस इज इक्वल टू दिस, दिस इज इक्वल टू दिस अँड दिस इज इक्वल टू दिस. सो ट्रायंगल OMR is congruent to triangle ONR by side test. सो ते कॉन्ग्रंट जर असतील, देअरफॉर हे लिहायचं आहे अँगल MOR इज इक्वल टू अँगल NOR. ह्याचं रिझन लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, corresponding angles of congruent triangles and angle MRO is congruent to angle NRO. ह्याचं पण रिझन लिहायचं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल्स. बस इतकंसं लिहायचं आहे आपल्याला. आणि लिहायचं देअरफॉर OR सेगमेंट OR बायसेक्स MON ॲज वेल ॲज MRN. असा आपल्याला फायनल आन्सर लिहायचा आहे. जे प्रूव्ह दॅट असा क्वेश्चन होता तेच सेंटेन्स आपल्याला कॉपी करून परत इकडे लिहायचं आहे. दॅट OR सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MON ॲज वेल ॲज अँगल MRN. तर व्हेरी इझिली आपण प्रूव्ह करू शकतो. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा, लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत जय हिंद.